एवढा भयंकर पाऊस चालला ना सोलापूरला. कसे भरपूर ना सुपर बाईक वगैरे गेलेले आहेत. पावडेस्ट होत्या ना 8 वाजता कम्प्लिटली जातात इथून निंजा वगैरे. तर गाडी एकदा बंद पडली आणि लवकरच तरणाचा पूर्ण 1 महिना आपला विलॉग नाही पडला. आता मला पण नाही सांगायचा हा व्ह्यू कसा येत असेल. 7 पर्यंत तर पूर्ण आंघोळच झाली. ऍक्सिडेंट डिवायडरला येऊनच ठोकलाय म्हणजे हा कार पंपावर पेट्रोल नाही. मॉर्निंग दोस्तों अँड वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड न्यू एपिसोड. सो बऱ्याच दिवसापासून आपला व्लॉग पडला नाही कारण की आपले 36 दिवस झाले आपण व्लॉग अजून टाकलेला नाही आणि सोमवारपासून व्लॉग आपल्याला मिळून जातील. आणि आता प्लॅनिंग पण भरपूर ठिकाणी जायचं. आज स्पेशली चाललेलं आहे आपण सोलापूर राईडला. सो ही राईड राहणार आहे 200+ किलोमीटर आणि ते आपण बुलेटवर जाणार आहे. आणि ह्यावेळेस आपला आता फोन अडकवायची काही गरज नाही. आता कॅमेरा आहे आपला, सो कॅमेरा अडकवणार आहे. आणि कॅमेरा असले की टेन्शन नसते. फोन एवढं हिट करतो ना, ॲपल असला तरी भरपूर हिट करतो, त्यासाठी आपण कॅमेरा यूज करतोय आज. आणि चला बघत राहा आता व्लॉग हा कसा होतोय. पूर्ण व्हिडिओ मिळून जाईल, व्लॉग मिळून जाईल आपल्या कॅमेऱ्यामध्ये. सो चहा नाश्ता वगैरे करतो आणि लवकर निघतो कारण की तिथे आपल्याला 11 वाजेपर्यंत पोहोचायचे. आणि आत्ता वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत. आपल्याला 7-7:30 पर्यंत निघायचं इथून घरापासून. सो चला आता भेटूया बुलेटच्या व्ह्यूवर. आणि नवीन असा आपल्याला रोडमध्ये तर भरपूर सुपर बाईक वगैरे भेटणार आहेत बघायला. सो चला. सो आपल्याला ना कॅन्सल का करावं लागलं कारण ना आपल्याला एवढा भयंकर पाऊस चालला ना सोलापूरला आणि टू व्हीलर ना आपल्याला जाता पण ना पूर्ण एवढा ओला झालोय ना. आत्ता जस्ट यवतमध्ये आणि यवतमधूनच स्टार्ट करतोय एंड घरापर्यंत करणार आहे डायरेक्ट. सो आता काय पर्याय नाही, नेक्स्टला डायरेक्ट आपण ना आता कुठेतरी जाऊ कारण की आपल्याला ना सोलापूरला जायला आता पावसाळ्यात तर टू व्हीलरवर जमणारच नाही. काय आता कसं आहे जायचं होतं पण आता कॅन्सल केलं. चला बघत राहा आता इथून तर डायरेक्ट घरापर्यंत येऊ दाखवतो मला. मागाशी भरपूर ना सुपर बाईक वगैरे गेलेले आहेत. एवढा जबर लाऊडेस्ट होत्या ना निंजा वगैरे होते. सो ते आपल्याला रेकॉर्ड नाही करता आलं कारण की आपण मागच्या साईडला बसलेलो बॅक साईडला सीटावर. सो त्यामुळे आपल्याला शूट करता नाही आलं. सो आता जस्ट आपण फ्रंटला बसलेलो आहे मोठ्या व्लॉगमध्ये. सो आता एखादी दिसली तर बघता येईल पण मागाशीच गेल्या कारण की त्यांचा टायमिंग असतो 8 वाजता कम्प्लिटली जातात इथून निंजा वगैरे. फुल सुपर बाईक वगैरे असतात. आवाज तर भाई एवढा भयंकर असतो ना, लाऊडेस्ट एवढा भयंकर. चला आता ह्याच्यातलंच तुम्हाला पावसाळा येऊ दाखवतो. काय आपले जायचं कॅन्सल तर झाला आता काय पर्याय नाही. पण काय विषय झाला पेट्रोल टाकायचं पण लक्षात नव्हतं. गाडी एकदा बंद पडली आणि परत जर विषय झाला पूर्ण सहजपूरचा एक पेट्रोल पंप बंद होता. पूर्ण येताना ना यवतपर्यंत अख्खं पेट्रोल पंप बंद होतं. आणि यवतमध्ये आल्यावर फ्यूल अप केलेलं आहे. आता जायचं नव्हतंच कारण की ना 3 पेट्रोल पंप बंद होते. आता आम्ही यवतवरून पेट्रोल टाकून आलं माघारी चाललोय. म्हणजे बघा म्हणजे काय असेल देवाच्या मनात. जय हिंद जय भारत. चला इथलाच येऊ बघा कसं वाटतं ते सांगा. आपल्याला लवकरच तरणाचं नियोजन लावलं पाहिजे आणि भरपूर ह्या पावसात जरा एन्जॉयमध्ये फुल वातावरण टाईटमध्ये. आणि आता कंटिन्यू महिनाभर ब्लॉगिंग कंटिन्यू करायचे जेणेकरून आपलं चॅनल लवकर उचलला पाहिजे. आणि अख्खा पूर्ण 1 महिना आपला व्लॉग नाही पडला त्यामुळे जरा पब्लिक पण ऑडियन्स पण जरा गायब झाले यूट्यूबवरनं. आता हा व्लॉगला जेवढे व्ह्यूज पडतील तेवढे ॲक्टिव्ह आहेत. आता कंटिन्यू टाकत गेलं तर मग काय प्रॉब्लेम येणार नाही. सो बघा एवढं भर पावसात कॅमेरा वगैरे शूट चालू आहे कॅमेऱ्यातच. आता मला पण नाही सांगायचा हा व्ह्यू कसा येत असेल कारण की वॉटरप्रूफ कॅमेरा आहे, काय विषय नाही.
एवढा भयंकर पाऊस चाललाय. आपला ना कॅमेराचा केस पण एवढं वॉटरप्रूफ नाही राहिलं, कारण की आपण त्याला माईक इन्स्टॉल केलंय. सो काय माहिती आता कॅमेरा पण काय करतोय. कॅमेरा साथ दिली तर बरं होईल. हा गोप्रो आहे बट हा वॉटरप्रूफ नाही आहे. घरी जातपर्यंत तर पूर्ण आंघोळच झाली होईल. तरी आंघोळ करून आलेलो आहे, असा विषय नाही की आंघोळ नाही केली. पाऊस तर भाई भयंकर नसता पाऊस एवढं भयंकर पाऊस तर काय खरं नाही. घरी जातपर्यंत तर पूर्ण वाहत झालेलं आहे आणि बुटात तो लय भरपूर पाणी गेलेलं आहे. काय पर्याय नाही भाई, घरीच जायला लागणार आहे. एवढा पाऊस तिकडे तर ह्याच्या डबलने पाऊस चाललेला आहे. चला हा बघा कसा होतोय ते. एवढं तर काय खास होणार नाही, बट सपोर्ट राहू द्या, काही आजच पाऊस यायचा होता आणि मी भाई एकटा असतो ना 100% गेलोच असतो. हा बघा, हा HP चा एक पंप आहे आणि जिओचा एक पंप आहे. परत पुढे एक अजून एक पंप आहे सहजपूरमध्ये. तिथे एक त्या पंपावर कंट्रोल नव्हतं, एवढ्यासाठी एवढ्या लांब जायला लावतं. एवढं भयंकर धुकं पडणार आहे. लय जबरदस्त पाऊस चाललाय. हो भाई, ऍक्सिडेंट, एवढा भयंकर ऍक्सिडेंट. डायरेक्ट भाई डिवायडरला येऊनच ठोकलाय. म्हणजे हा कसला भाई, वर दारू वापरली असेल कोणती तरी XYZ, डायरेक्ट येऊन डिवायडर सोडला नाही. डिवायडर सोडावला काय आवाज भाई क्लिअर येत असं काहीतरी जुगाड केलंय माईकचं. आणि माईक आज येणार होता आपला, त्या माईकचं नेमकं जुगाड केलेलं आहे आपण, त्यामुळे आवाज एवढा क्लिअर येत नसेल. नॉईज कॅन्सलेशन होत नसेल प्रॉपर, कारण की जुगाड तर जुगाडी होत आहे. कॅमेरासाठी काहीतरी जुगाड केले, तेव्हा फुटाची सेट झाले. पण आवाजाला जरा प्रॉब्लेम होईल. फुल पंपवाले असते करायच्या टायमाला नसते फुल, ते असं खोटा नव्हतं मग. आणि पावसाला पण आधीच यायचं होतं भाई, तेवढा दिवस काय काढला नाही ना, आधीच येऊन घातला. बहुतेक जायचं काय एवढं नव्हतं. बजरंगबली येऊ पण भाई एवढं फास्ट नसेल, जरा दुर्कटच येत असं. कॅमेरा भरपूर पाणी पडतं, पाण्याचा भरपूर वर्षाव चाललेला आहे. पाऊसच एवढा दणकत चाललाय ना. आपल्याला पार्किंग लाईट नाही, सगळं लॅम्प नाही तर काही लावूनच चाललं असतं. यवतवरून आलं पेट्रोल टाकून, पेट्रोलसाठी कोण यवतला जाईल का एवढं. पण भारत पेट्रोल त्याच्यात पण पेट्रोल नाही भाई, 4 पंपावर पेट्रोल नाही. करायचं काय भाई, आम्ही पब्लिक आम्ही फिरायला गेलो, असं केलं कसं व्हायचं. पेट्रोल नसलं आम्ही काय चालत यायचं काय. आलं भाई आता घरापाशी जवळच 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर घर राहिलेले. आणि व्लॉगचा कॅमेरा आपला कंटिन्यू चालूच आहे. आता घरी गेल्यावर बघायला लागून हा कॅमेराचं शूट कसं होतं ते. आज संडे राईड ना, दोघं तिकडं आलो. परतच्या संडेला नेक्स्ट ठिकाणी, आजला बाहेर ठिकाणी जातो ना, तिथे कंपनी 2 ते 3 लोक आरामात नेले पाहिजे. पाऊस येऊ नाही तर भाई नाही जायचं दुसरीकडेच. पावसात फिरण्याचे ना मजाच वेगळी, बट एवढा नाही पाऊस पाहिजे, अख्खावाला झालं. पण आता इथं आलं तर बघा पाऊसच नाही. तिकडं देऊन साईडला भरपूर पाऊस चालला, यवतपासूनच भरपूर पाऊस चाललेला बोरी फाट्यावर. आता काय रे, इकडं तर काय पाऊसच नाही झाला, पण बिल मोकर आम्हाला तिकडे केलं. अजून ना कॅमेराला प्रॉपर वॉटरप्रूफ करायला पाहिजे, कारण की भरपूर ना सही झालेलं आहे. पाणी पिण्यापासून जरा थोडं जरी पाणी गेलं ना ते काही कॅमेरे आधीच एवढा मागे. गोप्रो ब्रँड कंपनी आधीच, iPhone जसं आहे तसंच गोप्रोची कंपनी, एवढी क्वालिटी कंपनी ब्रँड आहे भाई. ब्रँड कसं खराब नाही होत, पण पाण्याच्या संपर्कात आल्यावर काय सांगता येत नव्हतं, काही नव्हतं. आणि याचं आपण अनबॉक्सिंग तर नाही केली आधीच, डायरेक्ट प्रॉपर डायरेक्ट व्लॉग शूटला आलेलो आहे आपण.
याच्यात भाई 4-5 मोड आहेत. 4K पण आहे याच्यात, 1080 सुपर व्ह्यू पण आहे भाई. सुपर व्ह्यू तर क्वालिटी एवढं भयंकर दिसतं. इकडे परत पाऊस चालू झाला म्हणजे असं आहे पावसाचं हे पडत नाही एका ठिकाणी जास्त तरी दुसऱ्याचं बाई काम पण होऊन देत नाही, असा पाऊस आहे. भयंकर डोक्यात गेलाय हा पाऊस. आज चांगला मोठे राईड झाले असते काय माहिती आहे ना भाई, किचकी नजरला ट्रेन्स आले, कोणाची नजर लागली काय माहिती भाई. परत जाताना भाई स्टोर वगैरे टाकणारच नाही अजिबात. समजलं भाई स्टोर वगैरे टाकलं की काय ना काहीतरी होतंच. आजपासून भाई स्टोरेज टाकणार नाही. फिरायला जायच्या आधी डायरेक्ट फिरायला गेलो बघायचे ते बघा.